हॅलो फ्रेंड्स, आपल्या पेपर 1 करिता सेटनेट मार्गदर्शक याचा आपला आजचा हा दुसरा विभाग, ज्यावर आपल्याला काही पेपर 1चे थोडक्यात आपण पूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर आपण या व्हिडिओमध्ये जास्त काही नाही, जो काही सिलेबस या पाठ्यक्रम आपल्याला सेटसाठी पेपर 1च्या पेपरसाठी आपल्याला माहिती आवश्यक आहे, ती आपल्याला पूर्णपणे आपण माझ्याबरोबर तुम्ही स्वतः लक्ष देऊन ऐका, वाचा. तुम्हाला जसं जमेल तसं वाचा, ऐका, पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, तर आजचा आपला विषय आहे पेपर 1चा भाग 2, संशोधन विषयक दृष्टिकोन, रिसर्च ॲप्टिट्यूड. आजचा शिक्षक हा उद्याचा संशोधक असतो. ज्ञानदान करताना शिक्षकाला स्वतःच्या ज्ञानकक्षा विस्तृत करायच्या असतात. जुने सिद्धांत चिकित्सक वृत्तीने पडताळून पाहणे, नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे, विशिष्ट समस्येचा सखोल अभ्यास करून तिचे निराकरण करणे, ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते. म्हणून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास संशोधन क्षेत्राविषयी मूलभूत माहिती असणे आवश्यक असते. संशोधन, रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधनविषयक दृष्टिकोन. कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे शोधण्यासाठी आणि जुनी तत्त्वे परीक्षणासाठी तयार केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. सामाजिक जीवनासंबंधी नवीन तथ्यांचा शोध घेण्यासाठी किंवा विद्यमान तथ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी किंवा जुन्या तथ्यांचा पुनर्स्पष्टीकरणासाठी करावयाची एक पद्धतशीर व वैज्ञानिक प्रक्रिया म्हणजे सामाजिक संशोधन होय. संशोधनाची मूलभूत तत्त्वे, बेसिक्स ऑफ रिसर्च. विज्ञान शास्त्राची मूलभूत तत्त्वे म्हणजेच संशोधनाची मूलभूत तत्त्वे आहेत. अनुभव प्रामाण्यता, एम्पिरिकल. ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने ज्ञान किंवा अनुभव संपादन करता येते, पण इंद्रियाद्वारे मिळणारे सर्वच अनुभव खरे असतातच असे नाही. म्हणून त्यांच्या जोडीला बुद्धी, तर्क यांच्या जोरावर अनुभवाची तपासणी करून निष्कर्ष काढावा लागतो. पुन्हा पुन्हा पडताळून पाहिल्यास तेच निष्कर्ष यावे, याला अनुभव प्रामाण्यता म्हणतात. पुढचा, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. एखादी वस्तू, घटना जशी घडली असेल तशीच समजून घेणे, तशीच प्रतिपादन करणे म्हणजेच वस्तुनिष्ठता. व्यक्तिगत भाव, भावना बाजूला ठेवून घटनेचे तार्किक विश्लेषण करून निष्कर्ष काढावे लागतात. तिसरं, नैतिक तटस्थता, एथिकल न्यूट्रॅलिटी. संशोधन करताना सत्यनिष्ठ व तत्वनिष्ठ वृत्तीने अध्ययन करावे लागते. घटना किंवा प्रसंगाचे निर्विकार दृष्टीने पृथक्करण करून सत्यशोधन करावे लागते. 4. सामान्यीकरण, जनरलायझेशन. एखादी घटना किंवा घटकाच्या मूळ कारणामध्ये परस्पर विसंगत व असंबद्धता असू शकते, पण अशा घटनांच्या कारणामधील साम्य अथवा सुसंगती शोधून काढणे व घटकांच्या परस्पर संबंधाविषयीचे प्रतिपादन निश्चित स्वरूपात करणे याला सामान्यीकरण म्हणतात. 5. व्यवस्थीकरण, सिस्टमॅटिकनेस. संशोधनातून मिळालेल्या माहितीचे सुसंगतरित्या नियोजन करून व्यवस्थीकरण करावे लागते. माहितीचे वर्गीकरण करून पद्धतशीरपणे मांडणी केल्यास सिद्धांत मांडणे सोपे जाते. संभवनीय भविष्यकथन, प्रेडिक्शन. पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणे म्हणजे भविष्यकथन होय. संशोधनाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये काय घडेल हे सांगता येते, पण तसे होईलच याची शाश्वती नसते. भविष्यकथनालाच पूर्वकथन असेही म्हणतात. 7. प्रकट पद्धती, पब्लिक मेथड. संशोधनाचे निष्कर्ष सर्वांना खुले असतात. या निष्कर्षाचे परीक्षण चिकित्सक वृत्तीने केले जाते. त्यावर टीका करता येते, निष्कर्षातील चुका दाखविता येतात. त्यामुळे अभ्यास पद्धती व तंत्र यामध्ये सुधारणा होत जाते. कोणताही निष्कर्ष हा अंतिम स्वरूपाचा नसतो. एका संशोधनाच्या निष्कर्षामधून दुसऱ्या संशोधनाला सुरुवात होऊ शकते. सामान्य विधानामधून त्यात समाविष्ट असलेले विशिष्ट विधान शोधून काढणे म्हणजे निगमन पद्धती होय. तर
विविध विधानांमधील समान बाबींच्या आधारे एखादे सामान्य विधान करणे म्हणजे आगमन पद्धती होय. या दोन्ही पद्धतीने ज्ञान संपादन केले जाते. कुतूहल, शंका, निरसनाचे प्रयत्न, समस्या निरसनाची गरज यातून वैज्ञानिक संशोधनाचा उगम होतो. सामाजिक संशोधनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. शुद्ध किंवा मौलिक संशोधन, प्युअर किंवा ऑर फंडामेंटल रिसर्च. प्युअर रिसर्च और फंडामेंटल रिसर्च. नवीन ज्ञान प्राप्त करणे, पूर्व ज्ञानात भर टाकणे, पूर्व ज्ञानाचे पुनर्परीक्षण करून शुद्धीकरण करणे इत्यादीसाठी मौलिक संशोधन केले जाते. हे संशोधन मूलभूत स्वरूपाचे व सैद्धांतिक असते. मिळालेल्या ज्ञानाची पद्धतशीर मांडणी करून त्यामधून एखादा सिद्धांत किंवा निष्कर्ष काढला जातो. म्हणून या संशोधनाला मूलभूत किंवा सैद्धांतिक संशोधन असे सुद्धा म्हणतात. या संशोधनामध्ये ज्ञान साधना हा मुख्य हेतू असतो. जुने सिद्धांत कालबाह्य ठरल्यामुळे त्यामध्ये काही बदल करावे लागतात. या पद्धतीत केवळ एखादी घटना किंवा समस्येचे मूळ कारण शोधले जाते, पण समस्येचे निराकरण करता येत नाही. 2. व्यावहारिक संशोधन किंवा क्रियाभिमुख संशोधन. ॲप्लाइड रिसर्च ऑर एक्सपेरिमेंटल रिसर्च. या पद्धतीत शुद्ध संशोधनाप्रमाणेच विषय ज्ञान प्राप्त करतात, पण मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे हा मुख्य उद्देश असतो. सामाजिक समस्यांचे मूळ कारण शोधून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, समस्या निर्मितीला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी महत्त्वाचे असते. या संशोधनाचा संबंध प्रत्यक्ष जीवनाशी असतो, त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने त्यास महत्त्व असते. शास्त्रीय संशोधनातील पायऱ्या. स्टेप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च ऑर स्टेजेस ऑफ सायंटिफिक रिसर्च. शास्त्रीय संशोधन करीत असताना विशिष्ट पद्धतीने माहिती गोळा करून निष्कर्ष काढावे लागतात. पायरीने संशोधन कार्य पूर्ण करावे लागते. या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत. 1. समस्या सूत्रण, फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. ही संशोधनाची प्रथम पायरी होय. प्रथम संशोधकाला संशोधनाचा विषय ठरवावा लागतो. त्याची व्याप्ती, क्षेत्र ठरवावे लागते. ज्या समस्येचा अभ्यास करायचा आहे त्याचे निश्चित स्वरूप ठरवावे लागते. निरीक्षण, ऑब्झर्वेशन. अभ्यास विषय व व्याप्ती ठरविल्यानंतर निरीक्षणास प्रारंभ होतो. समस्या विषयाशी संबंधित घटनांचे निरीक्षण वस्तुनिष्ठ पद्धतीने करावे लागते. त्यासाठी प्रबळ चिकित्सा व सूक्ष्म निरीक्षण आवश्यक ठरतात. वर्गीकरण, क्लासिफिकेशन. संशोधनाने संकलित केलेल्या माहितीचे समान गुण, वैशिष्ट्यांच्या आधारावर वर्गीकरण करावे लागते. त्यामुळे अभ्यास विषयातील कार्यकारणभाव शोधता येतो. गृहीत कृत्य, उपकल्पना, परिकल्पना, सिद्धांत कल्पना. अभ्युपगम, हायपोथेसिस. वर्गीकरणानंतर पुढची पायरी अवस्था म्हणजे गृहीत कृत्य होय. निरीक्षण व वर्गीकरणाच्या आधारावर केलेले संभाव्य विधान म्हणजेच गृहीत कृत्य होय. या विधानाला पुराव्याचा आधार नसतो. हे विधान संशोधनाचा अंतिम निष्कर्ष नसते, पण त्यावरून पुढील संशोधनाची दिशा निश्चित होते. पडताळणी, प्रचिती, तपासणी, व्हेरिफिकेशन. गृहीत कृत्याची विश्वसनीयता वारंवार पडताळावी लागते. गृहीत कृत्य विश्वसनीय व वस्तुनिष्ठ आहे किंवा नाही, ठराविक परिस्थितीत ठराविक परिणामच घडून येतात किंवा नाही हे पाहावे लागते. संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन. शास्त्रीय संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजे संशोधन आराखडा होय. संशोधन आराखड्याचे दोन पैलू आहेत. आदर्श संशोधन आराखडा व व्यवहार्य संशोधन आराखडा. संशोधन आराखडा तयार केल्यामुळे संशोधन कसे करावयाचे आहे हे ठरते. तथ्य संकलन, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. संशोधन आराखडा तयार केल्यानंतर तथ्य संकलन करावे लागते. ते करताना प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोतांचा आधार घ्यावा लागतो. संशोधनाच्या स्वरूपावर आधारित प्राथमिक किंवा दुय्यम किंवा दोन्ही स्रोतांद्वारे माहिती गोळा करावी हे ठरवावे लागते. तथ्य विश्लेषण, ॲनालिसिस ऑफ द फॅक्ट्स. तथ्य गोळा केल्यानंतर त्याचे विश्लेषण करावे लागते. यामध्ये तथ्याचे परीक्षण करणे, वर्गीकरण करणे, त्यांना सांकेतिक क्रमांक देणे, सारणी व कोष्टक बनविणे, संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढणे इत्यादीचा समावेश होतो. गृहीत कृत्याची पडताळणी, व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस. तथ्य विश्लेषणानंतर पूर्वी मांडलेल्या गृहीत कृत्याची पडताळणी करावी लागते. गृहीत कृत्य कसोटीस उतरले तर तो सिद्धांत बरोबर ठरतो. गृहीत कृत्य कसोटीस न उतरल्यास मांडलेला सिद्धांत चुकीचा ठरतो.
काही वेळा मात्र संशोधन निष्कर्षामध्ये सुधारणा करून सिद्धांत बरोबर करता येतो. सामान्यीकरण जनरलायझेशन संभाव्य निष्कर्षाच्या पडताळणीनंतर निष्कर्षाचे जे विधान केले जाते त्याला सामान्यीकरण असे म्हणतात. या ठिकाणी सिद्धांतांची रचना पूर्ण होते. पूर्वकथन प्रेडिक्शन संशोधकाच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणे म्हणजेच पूर्वकथन होय. संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट हा संशोधनातील अंतिम टप्पा होय. संशोधन अहवालाला इंग्रजी भाषेत थेसिस असे सुद्धा म्हणतात. संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल प्रसिद्ध केला जातो. संशोधनाचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च ज्ञानवृद्धी डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज विविध बाबीबाबतचे ज्ञान मिळवणे हा संशोधनाचा हेतू असू शकतो. अज्ञानासंबंधी जिज्ञासा माणसाच्या मनात असते. त्यामुळे अज्ञात बाबींचे ज्ञान मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. संशोधनामध्ये ज्ञानकक्षा विस्तारित होतात. सामाजिक जीवनासंबंधी शास्त्रीय अभ्यास सायंटिफिक स्टडी अबाउट सोशल लाईफ सामाजिक जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे हा संशोधनाचा उद्देश असतो. समाजातील विविध घटना, मानवी वर्तणूक, सामाजिक समस्या इत्यादींचा पद्धतशीर अभ्यास केला जातो. अनपेक्षित परिस्थिती अनएक्सपेक्टेड कंडिशन बदल ही जीवनातील एक महत्त्वाची बाब आहे. समाजात नेहमी परिवर्तन होत असतात. अनपेक्षित किंवा गतीने जेव्हा बदल होतात तेव्हा त्यामुळे काही समस्या निर्माण होतात. त्यांच्या निराकरणासाठी किंवा त्यांचे कारण शोधण्यासाठी संशोधन केले जाते. नवीन शोध लावणे मेकिंग इनोव्हेशन्स काळानुसार जुने सिद्धांत कालबाह्य ठरल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होते. बदलत्या परिस्थितीनुसार सिद्धांत बदल करणे किंवा नवीन सिद्धांतानुसार मांडणी करणे, नवीन अभ्यास पद्धती शोधून काढणे इत्यादीसाठी संशोधन केले जाते. तथ्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ फॅक्ट्स संशोधन करीत असताना तथ्य संकलन करावे लागते. त्यानंतर संकलित तथ्यांचे वर्गीकरण करून त्यांच्यामधील परस्पर संबंध स्पष्ट करावा लागतो. त्यामुळे नवीन संकल्पनांची निर्मिती होते. विविध बदलक्षम घटकांमधील संबंध स्पष्ट होतो. सिद्धांतांची पडताळणी किंवा पुनर्परीक्षण व्हेरिफिकेशन ऑफ थेअरी ऑफ रिअसेसमेंट प्रस्थापित सिद्धांतांची पडताळणी किंवा पुनर्परीक्षण करणे हे संशोधनाचे ध्येय असू शकते. पूर्वी काढलेले निष्कर्ष सद्यस्थितीत निरुपयोगी ठरू शकतात. त्यांची उपयुक्तता पडताळणीसाठी जुन्या प्रक्रियांचे पुनर्मूल्यांकन करावे लागते. प्रत्येक समाजामध्ये काही सामाजिक समस्या असतात. या सामाजिक समस्यांचे स्वरूप स्पष्ट करण्यास, कारणे जाणण्यासाठी व त्यांच्या निराकरणाचे उपाय शोधून काढण्यासाठी सामाजिक संशोधनाची आवश्यकता असते. सामाजिक संशोधन हे विकसित, अविकसित व विकसनशील देशांसाठी आवश्यक असते, पण विकसनशील देशांमध्ये ते अधिक महत्त्वाचे असते. जुन्या रूढी परंपरा मानणाऱ्या सनातनी समाजाचे रूपांतर आधुनिक समाजात होत असते. कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे रूपांतर औद्योगिक अर्थव्यवस्थेत होत असते. या बदलामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे सामाजिक संशोधनाचे महत्त्व वाढते. विकसनशील देशांमध्ये सामाजिक नियोजन महत्त्वाचे असते. त्यासाठी सामाजिक संशोधनाची गरज असते. आदर्श संशोधकाचे गुण क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल रिसर्चर संशोधन करणाऱ्या व्यक्तीस संशोधक असे म्हणतात. संशोधन करणाऱ्या व्यक्तीस संशोधक असे म्हणतात. संशोधनाचे यश हे संशोधकावर अवलंबून असते. संशोधकाचे गुण, त्याचा दृष्टिकोन, त्यांचे विचार इत्यादींचा परिणाम संशोधनावर होत असतो. म्हणून संशोधकामध्ये खालील गुण असावेत. संशोधन विषयाचे सखोल ज्ञान डिटेल नॉलेज ऑफ रिसर्च ज्या विषयामध्ये संशोधन करायचे असेल त्या विषयाचे सखोल ज्ञान संशोधकास असले पाहिजे. संशोधनाशी एकनिष्ठता संशोधनाच्या विषयाशी व संशोधनाच्या उद्दिष्टांची संशोधक एकनिष्ठ असला पाहिजे. जागरूकता अवेअरनेस स्वतःच्या व परिस्थितीच्या पर्यावरणाच्या गरजाबाबत संशोधक जागरूक असावा. असामान्य बाबींची किंवा सूक्ष्म घडामोडीबाबतची चाहूल घेण्याची क्षमता त्यात असावी. नीतिधैर्य मोरले संशोधकाकडे नीतिधैर्य असावे. अनपेक्षित अडचणीत सामोरे जाण्याची तयारी त्याच्यामध्ये असावी. अपयशामुळे त्याचे नीतिधैर्य खचू नये. संशोधन पद्धतीचे ज्ञान नॉलेज ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी संशोधकाकडे संशोधन पद्धतीचे ज्ञान असावे. तथ्य संकलन तथ्य विश्लेषण करण्याच्या पद्धती संख्याशास्त्राबाबत माहिती संशोधन निष्कर्ष काढण्याबाबतचे ज्ञान व संशोधनाचे विषय ज्ञान इत्यादी असले पाहिजे. प्रामाणिकपणा ऑनेस्टी संशोधक हा आपल्या कार्याशी प्रामाणिक असावा.
तथ्य संकलनासाठी व तथ्य विश्लेषणासाठी त्याने प्रामाणिक प्रयत्न घ्यावे. बऱ्याच वेळा संशोधनाचे निष्कर्ष अनेकांना पटत नाही. अशा वेळी संशोधकाने प्रामाणिकपणे सत्य मताला प्राधान्य द्यावे. विचार स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट. संशोधकाजवळ विचार स्पष्टता असावी. संशोधनाचे निष्कर्ष हे स्पष्ट शब्दात मांडले पाहिजेत. त्यामध्ये संदिग्धपणा असू नये. संयम व सावधगिरी, पेशन्स अँड प्रिकॉशन्स. संशोधकाचे निष्कर्ष महत्त्वाचे असतात. सबळ पुराव्याशिवाय संशोधकाने कोणताही निष्कर्ष काढू नये. संशोधनासंबंधीच्या विधानामध्ये तर्कशुद्धता व बुद्धिनिष्ठता असावी. संशोधनातील नीतिमूल्ये, रिसर्च इथिक्स. संशोधन योग्य प्रकारे होण्यासाठी काही नीतिमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. संशोधन करीत असताना शास्त्राची मूलभूत तत्त्वे पाळली पाहिजेत. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असावी. संशोधकाने आपले पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन बाजूला ठेवले पाहिजेत. कोणत्याही प्रकारचा राग, लोभ अथवा इतर मानवी भावनांच्या आहारी न जाता नैतिक तटस्थता पाळली पाहिजे. कधीकधी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा इतर लाभ प्राप्तीसाठी चुकीचे निष्कर्ष जाहीर केले जातात. सर्वमान्य सिद्धांतात छेद देणारे विधान केले जाते, पण पुरेशा पुराव्याअभावी तसे सिद्ध करता येत नाही. संशोधकाने अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य नाही. कोणत्याही विषयातील संशोधन पूर्ण झाल्यानंतर साधारणतः त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. हे निष्कर्ष व संशोधनाशी संबंधित इतर माहिती ही प्रसिद्ध केली जावी. निष्कर्षाविषयी गुप्तता पाळली जाऊ नये. जनतेला हे निष्कर्ष कळू द्यावे. बऱ्याच वेळा संशोधन प्रकल्प हे काही संस्था, व्यक्तीद्वारे पुरस्कृत केले जातात. अशा वेळी संशोधनासाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. संशोधनासाठी त्यांच्यावर अवलंबून असले तरी संशोधनाचे निष्कर्ष तटस्थ वृत्तीने काढावे. पुरस्कारकर्त्यांना फायदा होण्यासाठी संशोधनाचे निष्कर्ष काढताना त्यांना झुकते माप देऊ नये. काही वेळा संशोधन पुरस्कृत करणाऱ्या संघटना संशोधन निष्कर्ष प्रकाशित करण्यास विरोध करतात अथवा संशोधन निष्कर्ष गुप्त ठेवले जातात. संशोधनाचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करतात. अशा वेळी संशोधन कार्याला मर्यादा पडतात. असे संशोधन कार्य हाती घेताना पूर्णपणे विचार करावा. संशोधन करताना अनेकांचे सहकार्य लागते. संशोधन कार्यात मदत करण्यासाठी काही जणांवर दबाव आणला जातो. अधिकाराचा गैरफायदा घेतला जातो. संशोधन करताना समोरील व्यक्तीस संशोधनाविषयी पूर्वकल्पना देऊन संशोधन कार्यात सहभागी होण्यासाठी त्याची संमती घ्यावी. जीवशास्त्रीय संबंधित संशोधन करताना पशु, पक्षी व मुक्या प्राण्यावर प्रयोग केले जातात. पुरेशी काळजी न घेता प्रयोग करणे, वैद्यकीय औषधांचे परिणाम पाहण्यासाठी प्रयोग करणे इत्यादीमुळे काही नैतिक प्रश्न उपस्थित होतात. मानसशास्त्रीय संबंधित संशोधन करताना व्यक्तीच्या खाजगी व वैयक्तिक बाबीविषयी हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप होतो. संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन. संशोधन आराखडा हा संशोधनातील महत्त्वाचे पाऊल आहे. नियंत्रित व अनियंत्रित, वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या संशोधनात तयार केली जाणारी अभ्यासाची योजना म्हणजे संशोधन आराखडा होय. प्रत्यक्षात संशोधन कार्यास सुरुवात करण्यापूर्वी संशोधकाने तयार केलेली पूर्वयोजना होय. संशोधन आराखड्यामध्ये माहिती कशा प्रकारे गोळा केली जाईल, तथ्याचे मापन करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, तथ्य विश्लेषण कसे केले जाईल इत्यादींचा समावेश असतो. थोडक्यात गृहीत कृत्य स्वीकारल्यापासून ते अंतिम निष्कर्षास पोहोचेपर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश संशोधन आराखड्यात होतो. संशोधन आराखडा तयार केल्यामुळे संशोधनाची निश्चित दिशा ठरते. पूर्वनियोजनामुळे वेळ, शक्ती व पैशाची बचत होते. संशोधकाने कोणती तथ्ये जमवावी, कशा प्रकारे जमवावी, कोणती तंत्र वापरावे इत्यादी स्पष्ट होते. आदर्श संशोधन आराखडा, आयडियल रिसर्च डिझाईन. संशोधन करताना आदर्श आराखडा पाहिला जातो. आदर्श आराखड्यामुळे संशोधन करताना पाळावयाच्या अटी, संशोधनाची आदर्श कार्यपद्धतीबाबत माहिती होते, पण प्रत्यक्ष संशोधनामध्ये मात्र आदर्श आराखड्यानुसार संशोधन करणे शक्य नसते. उपलब्ध परिस्थितीच्या मर्यादेमध्ये संशोधन करावे लागते. म्हणून आदर्श संशोधन आराखड्याचे रूपांतर व्यवहार्य संशोधन आराखड्यात करावे लागते. त्यासाठी संख्याशास्त्रीय प्रतिकृतीचा आधार घ्यावा लागतो. नमुना निवडीचे तंत्र वापरावे लागते. व्यवहार्य संशोधन आराखड्याचे 4 मुख्य घटक असतात. नमुना चाचणीविषयी आराखडा, सॅम्पलिंग डिझाईन. नियोजित संशोधन कार्यासाठी निवडलेल्या व्यक्ती, वस्तू, घटनांची निवड कशी व कोणत्या पद्धतीने केली जाईल यासंबंधी माहिती दिली जाते. निरीक्षण विषयी आराखडा, ऑब्झर्वेशन डिझाईन. संकलित केलेल्या तथ्यांचे निरीक्षण करण्याच्या पद्धती व इतर बाबींची माहिती दिली जाते. संख्याशास्त्रीय आराखडा,
स्टॅटिस्टिकल डिझाईन संकलित केलेल्या तथ्यांचे विश्लेषण करण्याबाबतची माहिती दिली जाते. कार्यान्वित आराखडा ऑपरेशनल डिझाईन वर उल्लेखलेल्या तिन्ही आराखड्यातील कार्ययोजना पार पाडण्यासाठी वापरायची तंत्रे येथे दिली जातात. व्यवहार्य संशोधन आराखड्याचे वरील चारही घटक परस्पर पूरक आहेत. व्यवहार्य संशोधन आराखडा यामध्ये समन्वय साधला जातो. संशोधन प्रकार व संशोधन आराखडे टाइप्स ऑफ रिसर्च अँड रिसर्च डिझाईन. अन्वेषात्मक परिचयात्मक संशोधन आराखडा एखाद्या घटनेच्या मूळ कारणाचा शोध घेणे हा अन्वेषणात्मक संशोधनाचा उद्देश असतो. घटना समस्येची निवड केल्यानंतर गृहीतकृत्ये निर्माण करण्यासाठी हा शोध उद्देश उपयोगी ठरतो. वर्णनात्मक संशोधन आराखडा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन या संशोधन आराखड्यामध्ये एखाद्या विषयाशी संबंधित वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन केलेले असते. यथार्थ व पूर्ण माहिती प्राप्त करून घेण्यासाठी वैज्ञानिक तंत्राचा वापर केला जातो. निदानात्मक संशोधन आराखडा डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन ज्ञानप्राप्ती व समस्या निराकरण हे संशोधनाचे उद्देश असतात. कोणत्याही समस्याचे वास्तविक ज्ञान घेऊन ही समस्या निर्माण होण्याची कारणे जाणून समस्या निराकरणासाठी उपाययोजना निदानात्मक संशोधन आराखड्यात सुचविले जाते. प्रयोगात्मक परीक्षणात्मक संशोधन आराखडा एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन नियंत्रित परिस्थितीत निरीक्षण परीक्षणाद्वारे केला जाणाऱ्या पद्धतशीर अभ्यासाला प्रयोगात्मक परीक्षणात्मक संशोधन म्हणतात. अशा संशोधनासाठी प्रयोगात्मक परीक्षणात्मक संशोधन आराखडा तयार केला जातो. तथ्य संकलन डेटा कलेक्शन संशोधनाचे तथ्य संकलन करणे महत्त्वाचे असते. त्याचे दोन स्रोत आहेत. प्राथमिक स्रोत प्रायमरी डेटा. प्रथम प्रयत्नातून तथ्य संकलित करण्याच्या स्रोतांना प्राथमिक स्रोत म्हणतात. संशोधक हा संशोधन क्षेत्रात स्वतः जाऊन तथ्य संकलनाचे कार्य करतो. प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावलीद्वारे, अनुसूचीद्वारे इत्यादीद्वारे संकलन केले जाते. स्वतः तथ्य संकलन केल्यामुळे तथ्यांची विश्वसनीयता वाढते. संशोधक व्यक्ती, समस्या, घटनांशी थेट संपर्क राखतो. पण संशोधकाच्या व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत चुका, तथ्य नोंदीमधील चुका इत्यादीमुळे संशोधनावर दुष्परिणाम होऊ शकतो. दुय्यम स्रोत सेकंडरी डेटा स्वतः प्रत्यक्ष तथ्य संकलन न करता इतरांनी केलेले संशोधन कार्यासाठी वापरणे दुय्यम स्रोताद्वारे शक्य होते. दुय्यम स्रोतामध्ये व्यक्तिगत प्रलेख, सार्वजनिक प्रलेख असे दोन भाग पडतात. व्यक्तिगत प्रलेखामध्ये आत्मचरित्रे, दैनंदिनी, पत्रे, संस्मरणे, लेख इत्यादी. तर सार्वजनिक प्रलेखामध्ये अभिलेख, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, वार्षिके, विविध संघटनांची प्रकाशने, विशिष्ट वृत्त, सांख्यिकीय प्रकाशने इत्यादींचा समावेश होतो. संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट संशोधन अहवाल तयार करणे ही संशोधनातील शेवटची पायरी होय. संशोधन पूर्ण झाल्यानंतर संशोधन अहवाल लिहिला जातो. संशोधन कार्यासंबंधीची माहिती त्यामध्ये दिली जाते. उच्च शिक्षणातील पदवी प्राप्त करण्यासाठी सादर केलेल्या संशोधन अहवालाला प्रबंध थेसिस असे म्हणतात. उदाहरणार्थ एम.फिल व पी.एच.डी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध. संशोधन अहवालात खालील घटक असतात. प्रस्तावना इंट्रोडक्शन संशोधन विषयाबाबतची मूलभूत माहिती, संशोधन विषयाचे महत्त्व, संशोधकाबाबतची माहिती, संशोधनात आलेल्या अडचणी व इतर मूलभूत स्वरूपाची माहिती प्रस्तावनेमध्ये दिली जाते. समस्या विवरण डिस्क्रिप्टिव्ह ऑफ द प्रॉब्लेम संशोधनाशी संबंधित समस्येचा परिचय किंवा अभ्यास विषयाचा परिचय, समस्या विषयाबाबतचे ज्ञान, संशोधनापासून होणारे फायदे, संशोधनाची मर्यादा, सैद्धांतिक व व्यावहारिक विवेचन, विषयाच्या विविध बाजू, यापूर्वी या विषयावर झालेला संशोधनाचा संक्षिप्त परिचय इत्यादीचे विवरण असते. संशोधन उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च संशोधनाचे मुख्य उद्देश व ते पूर्ण करण्यासाठी संशोधनाचा कसा उपयोग होईल याबाबतचे विवरण द्यावे लागते. संशोधनाची पार्श्वभूमी व संशोधनाची आवश्यकता मांडावी लागते. नवीन सिद्धांतांचा शोध, जुन्या सिद्धांतांचे पुनर्मूल्यांकन, ज्ञानप्राप्ती इत्यादी उद्देश असू शकतात. अध्ययन क्षेत्र फील्ड ऑफ रिसर्च संशोधन कार्यासाठी निवडलेले अध्ययन क्षेत्र नोंदवावे लागते. अध्ययन क्षेत्राची निवड कशी व का केली याबाबतचा तपशील द्यावा लागतो. अभ्यास पद्धती रिसर्च मेथॉडॉलॉजी संशोधन कशा पद्धतीने केले आहे याचे वर्णन करावे लागते. तथ्य संकलनासाठी प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत अथवा दोन्ही स्रोतांचा वापर केला गेला आहे का हे सांगावे लागते. विशिष्ट पद्धतीचा वापरच का करण्यात आला याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. नमुना निवड सिलेक्शन ऑफ सॅम्पल नमुना निवडीसाठी कोणती पद्धत वापरण्यात आली, निवडलेला नमुना पूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करतो का इत्यादी माहिती नमूद करावी लागते. विश्लेषण व निर्वचन ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन
संकलित केलेल्या सामग्रीचे विश्लेषण व निर्वचन करावे लागते. सामग्रीचे वर्गीकरण, सांकेतीकरण, सारणीकरण करणे, या आधारावर अचूक निष्कर्ष काढणे, यासंबंधी आलेख, चित्र इत्यादींचे विवरण द्यावे लागते. निष्कर्ष व शिफारशी, फाइंडिंग्ज अँड सजेशन्स, अहवालाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये निष्कर्ष व त्यानंतर संशोधनोत्तर सूचना द्याव्या लागतात. या सूचना व्यवहारोपयोगी असाव्या लागतात. संशोधन समस्या निराकरणासाठी करावयाच्या उपायाची माहिती द्यावी. संकलनपत्र, अपेंडिसिस, संशोधनामध्ये दिलेल्या माहितीच्या समर्थनार्थ काही महत्त्वाच्या कागदपत्राच्या प्रती शेवटी जोडाव्या लागतात. अनुसूची, प्रश्नावली इत्यादीची प्रत, आलेख, कोष्टके, पत्रक, महत्त्वाचा दस्तऐवज, नकाशे इत्यादी जोडले जातात. प्रबंध तयार करत असताना खालील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. 4 या आकाराचा कागद प्रबंधासाठी वापरावा. कागदाच्या एका बाजूला छपाई लेखन करावे. डाव्या बाजूला बाइंडिंग करण्यासाठी जागा आवश्यक असते, म्हणून 1.5 इंच 1.5 इंचेस मार्जिन सोडावी. मुखपृष्ठ व प्रबंधातील मधले पहिले पान सारखे असावे. या पानावर प्रबंधाचे शीर्षक, प्रबंध ज्या विद्यापीठात सादर करावयाचा आहे त्या विद्यापीठाचे पूर्ण नाव, ज्या पदवीसाठी प्रबंध सादर करायचा आहे त्या पदवीचे नाव, प्रबंध सादर करणाऱ्या संशोधकाचे नाव, संशोधन मार्गदर्शकाचे नाव, संशोधन सादर करण्याचा महिना व वर्ष इत्यादी माहिती असावी. खालील पुढी एका प्रबंधाचे मुखपृष्ठ नमुने दाखल दिलेले आहे. Thesis of PhD, the study of India's foreign trade with special reference to economic reforms. A thesis of PhD to be submitted in the Faculty of Commerce and Management Sciences. Maharashtra University by Brijmohan M. Copsitnet, College of Pharmacy, Ahmednagar 143C43, under the supervision of Dr. S.P. MA, MPhil, PhD. Head Department of Arts, College of Arts, Ahmednagar 4C1, June 2006. संशोधन केंद्र, रिसर्च सेंटर, विद्यापीठातील विभाग, संलग्न महाविद्यालयातील मान्यताप्राप्त संशोधन केंद्र, विविध संशोधन संस्था, CSIR, काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च व यासारख्या इतर संस्थांमध्ये संशोधन करण्यासाठी संशोधकास आपले नाव नोंदविता येते. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा, अद्ययावत ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, किमान एक डॉक्टरेट पदवीप्राप्त संशोधन मार्गदर्शक असणे आवश्यक असते. संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रास मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठात अर्ज करावा लागतो. त्यानंतर संशोधन मान्यता समिती, रिसर्च रिकग्नायझेशन कमिटी महाविद्यालयास भेट देऊन पाहणी करते. त्या समितीचा अनुकूल अहवाल प्राप्त झाल्यास विद्यापीठ संशोधन केंद्रास मान्यता देते. मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक वर्षी या मान्यतेचे नूतनीकरण करावे लागते. संशोधन मार्गदर्शक, रिसर्च गाईड, संशोधकाला MPhil PhD अभ्यासक्रमाची पदवी मिळवण्यासाठी संशोधन मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करावे लागते. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळण्यासाठी PhD पदवी प्राप्त होऊन किमान 3 वर्षे पूर्ण झालेली असणे व किमान 3 संशोधन प्रकाशने असणे आवश्यक असते. अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखेतील प्रोफेसर या पदावर कार्यरत प्राध्यापकांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात येते, पण ही सुविधा विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांनाच उपलब्ध आहे. वरील प्रकारे संशोधन मार्गदर्शक म्हणून पात्र असणाऱ्या प्राध्यापकांना ते कार्यरत असणाऱ्या विद्यापीठाशिवाय इतर विद्यापीठामध्ये सुद्धा संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळू शकते. संशोधन मार्गदर्शन वयाच्या 65व्या वर्षापर्यंत मार्गदर्शन करता येते. PhD साठीची प्रक्रिया, प्रोसिजर फॉर PhD पदवीच्या नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा नाव नोंदणी करता येते. त्यासाठी संशोधन मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली विषयाची निवड करावी लागते. PhD प्रस्तावाच्या 4 प्रती विद्यापीठात सादर कराव्या लागतात. त्यानंतर संशोधन मान्यता समिती या प्रस्तावाची पाहणी करून त्यास मान्यता देते अथवा त्यामध्ये काही दुरुस्त्या सुचविते. प्रस्ताव मान्य झाल्यास प्रत्येक 6 महिन्यास प्रगती अहवाल, प्रोग्रेस रिपोर्ट सादर करावा लागतो. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संशोधनासाठी काय करण्यात आले याची त्रोटक माहिती द्यावी लागते. साधारणतः 3 वर्षाच्या कालावधीनंतर PhD प्रबंध विद्यापीठात सादर करता येतो. प्रबंध सादर करण्या अगोदर 2-3 महिन्यापूर्वी प्रबंधाबाबतचा त्रोटक अहवाल, सिनॉप्सिस
सादर करावा लागतो. या अहवालाच्या 10 प्रती संशोधन मार्गदर्शकाद्वारे सादर कराव्या लागतात. संशोधन मान्यता समिती अहवालाची पाहणी करून तज्ज्ञाकडे या प्रती अभिप्रायासाठी पाठवल्या जातात. तज्ज्ञाच्या अनुकूल अभिप्रायानंतर अंतिम प्रबंध सादर करण्याची परवानगी दिली जाते. अंतिम प्रबंधाच्या 3-4 प्रती विद्यापीठात सादर कराव्या लागतात. यापैकी एक प्रत संशोधन मार्गदर्शकाला पाठवली जाते. 2 प्रती विषय तज्ज्ञाकडे पाठवल्या जातात. त्यांच्या अनुकूल अभिप्रायानंतर तोंडी परीक्षेचे आयोजन केले जाते. शेवटी तज्ज्ञाच्या मतानुसार PhD पदवी प्रदान करण्याचा प्रबंधात सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. संशोधनाशी संबंधित काही संकल्पना: अध्ययन लर्निंग, अध्यापन टीचिंग व संशोधन रिसर्च ही शिक्षण प्रक्रियेशी संबंधित 3 मुख्य घटके आहेत. कोणत्याही विषयाच्या शिक्षकाचा संबंध सातत्याने या घटकांशी येत असतो. एखाद्या विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाला त्या विषयाचे काळजीपूर्वक अध्ययन करावे लागते. अध्यापनामध्ये काही काळ स्थिरावल्यानंतर, अध्यापनामध्ये निष्पादपणा आल्यानंतर तो संशोधनाकडे वळू शकतो. संशोधन करताना सुद्धा अध्ययनाची प्रक्रिया सुरूच असते. संशोधन रिसर्च ही संज्ञा शोध, डिस्कव्हरी व अन्वेषण इन्व्हेन्शन या संज्ञांसोबत वापरली जाते. त्यामध्ये शोध घेणे, शोधून काढणे, डिस्कव्हरी या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेली गोष्ट, बाब प्रथमच शोधून काढली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या गावी गेल्यानंतर परिचित व्यक्तीचे घर शोधून काढणे, जंगलात जाऊन वनौषधीचे झाड शोधून काढणे, नवीन बेटांचा शोध लावणे इत्यादी. या ठिकाणी घर, झाड व बेट हे पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत, पण ते अज्ञात रूपात होते. त्यांच्या अस्तित्वाबाबतचे ज्ञान होणे म्हणजे शोध लागणे होय. डिस्कव्हरी करताना त्याचे पूर्वनियोजन करणे अशक्य असते. त्याचप्रमाणे संशोधनाच्या उद्दिष्टाप्रमाणे डिस्कव्हरीची उद्दिष्टे स्पष्ट नसतात. ती काहीशी संदिग्ध स्वरूपाची असतात. इन्व्हेन्शन या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात नसलेली गोष्ट, बाब, वस्तू नव्याने बनविली जाते. उदाहरणार्थ, असाध्य रोगावरील औषध बनविणे, नवीन संरचना डिझाईन बनविणे, सौर ऊर्जेवर चालणारी मोटार बनविणे, हायड्रोजन बॉम्ब प्रथमतः बनविणे इत्यादी. या ठिकाणी रोगावरील औषध, नवीन संरचना, नवीन मोटार व हायड्रोजन बॉम्ब पूर्वी अस्तित्वात नव्हते. त्यांचे अस्तित्व नव्याने निर्माण झाले आहे. अन्वेषणामध्ये प्रायोगिक पद्धत, प्रयोगशाळेचा वापर व प्रात्यक्षिकावर भर असतो. संशोधन रिसर्च नवीन तथ्य अथवा माहितीच्या शोधासाठी काळजीपूर्वक केलेले अध्ययन, अभ्यास किंवा अन्वेषण म्हणजे संशोधन होय. शोध व अन्वेषण या दोन्ही संकल्पनांचा समावेश संशोधनामध्ये होतो. या दोन्ही संकल्पना संशोधनास पूरक अशा आहेत. संशोधन करीत असताना ते टप्प्याटप्प्याने पूर्वनियोजित उद्दिष्टानुसार नियोजनबद्ध पद्धतीने केले जाते. विशिष्ट समस्या सोडविणे हा संशोधनाचा उद्देश असू शकतो. संशोधन व विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D या कार्याचे महत्त्व सध्या वाढत चालले आहे. मोठमोठ्या उद्योगामध्ये संशोधन व विकास विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत असतो. या विभागामध्ये एक प्रमुख व्यवस्थापक, काही शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व कर्मचारी कार्यरत असतात. उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करणे, नवीन उत्पादन शोधून काढणे, जुन्या उत्पादनात सुधारणा करणे, उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणे, उत्पादनाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे इत्यादीसाठी शास्त्रीय पद्धतीने संशोधन केले जाते. एखाद्या क्षेत्रातील नवीन शोध, अन्वेषण अथवा संशोधनासाठीचे संपूर्ण अधिकार अन्वेषकाला स्वतःकडे ठेवता येतात. त्यासाठी त्याचे पेटंट स्वतःच्या नावाने नोंदणी करून घ्यावी लागते. जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार संबंधित बौद्धिक संपदा हक्क ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स TRIPS अंतर्गत पेटंटची तरतूद केलेली आहे. भारतामध्ये 1970च्या पेटंट कायद्यानुसार नवीन शोध भारतामध्ये 1970च्या पेटंट कायद्यानुसार नवीन शोध, अन्वेषण किंवा संशोधनाशी संबंधित हक्क स्वतःकडे नोंदणी करून घेता येतात. त्यानुसार प्रक्रियेवर आधारित पेटंट, प्रोसेस पेटंट दिले जातात. एखाद्याला वस्तूच्या निर्मितीसाठी एका व्यक्ती, संस्थेने एका प्रक्रियेचे पेटंट घेतले असेल, तर ती प्रक्रिया इतरांना वापरता येत नाही. ती प्रक्रिया वापरायची असल्यास ज्याच्याकडे प्रक्रियेचे पेटंट आहे, त्याची कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. जागतिकीकरणामुळे भारताला प्रक्रियेवर आधारित पेटंट, प्रोसेस पेटंट देण्याऐवजी उत्पादन आधारित पेटंट, प्रॉडक्ट पेटंट द्यावे लागणार आहेत. जानेवारी 2005 मध्ये ही प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले होते, पण काही कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहेत. कार्यशाळा, वर्कशॉप. कार्यशाळा ही संज्ञा 2 अर्थांनी वापरली जाते. यंत्रसामुग्री, निर्मिती व दुरुस्ती अर्थाने वापरली जाते.
यंत्रसामुग्री निर्मिती व दुरुस्ती करण्याची जागा, शिल्पकृती, चित्रकृती इत्यादी निर्मितीचे ठिकाण या अर्थाने कार्यशाळा ही संज्ञा वापरली जाते. एखाद्या विशिष्ट विषयाच्या माहितीबाबत चर्चा करण्यासाठी व प्रात्यक्षिक कार्य करण्यासाठी चालविलेले कृतीसत्र या ठिकाणी प्रात्यक्षिकावर, कृतीवर व प्रशिक्षणावर अधिक भर असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग असतो. उदाहरणार्थ रंगभूमी. रंगभूमी कार्यशाळेमध्ये अभिनय कसा करावा, का करावा, उत्कृष्ट अभिनेते कोणते आहेत, इत्यादी विषयावर चर्चा होऊन अभिनयाचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. 2. उद्योजकांच्या कार्यशाळेमध्ये 2. उद्योजकांच्या कार्यशाळेमध्ये उद्योग कसा करावा, त्यासाठी आवश्यक घटक कोणते, भांडवल कसे गोळा करावे, मागणी कशी निर्माण करावी, विपणन कशा प्रकारे करावे, इत्यादी विषयावर चर्चा होऊन यशस्वी उद्योजकांना बोलावले जाईल. त्यांचा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. प्राप्तिकर, अबकारी कर अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी, उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी हे प्रशिक्षणासहित मार्गदर्शन करतील. चर्चासत्र, सेमिनार. चर्चासत्र ही संज्ञा 2 अर्थांनी वापरली जाते. शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासवर्ग. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक समूह एका विशिष्ट विषयावर चर्चा करतो. प्रत्येक विद्यार्थी या विषयावर आपली मते अभ्यास करून मांडतो. शेवटी मार्गदर्शक शिक्षक त्यांच्या मताचे समालोचन करून त्यांच्या चुका काढतो. त्यांच्या मतातील गुण, दोष मांडतो. एखाद्या विषयातील निवडक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली बैठक अथवा चर्चासत्र या ठिकाणी वक्त्यांची संख्या खूपच मर्यादित असते. सामान्यतः चर्चासत्र हे परिषदेपेक्षा छोट्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ सहकार विषयावरील चर्चासत्रामध्ये सहकार महर्षी, सहकार आयुक्त, सहकार खात्याचे अधिकारी, सहकार विषयावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, बँका व इतर संस्थांचे प्रतिनिधी, सहकार विषयाचे अध्यापक, विद्यार्थी इत्यादी श्रोते म्हणून उपस्थित असतील. हे श्रोते तज्ज्ञांना ऐनवेळी प्रश्न विचारू शकतात. परिषद, कॉन्फरन्स. परिषदा ही संज्ञा 2 अर्थांनी वापरली जाते. एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित बाबीवर चर्चा करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांची मते जाणण्यासाठी बोलवण्यात आलेली बैठक ही चर्चासत्रापेक्षा व्यापक प्रमाणात असते. वरीलप्रमाणे कार्य करणारी संघटना, व्यक्तिसमूह. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद ही महाराष्ट्रातील वाणिज्य विषयांच्या अध्यापकांची एक संघटना आहे. या संघटनेतर्फे दरवर्षी वार्षिक अधिवेशन घेतले जाते. वेळोवेळी बैठकांचे आयोजन केले जाते. बैठकीमध्ये संघटनेने मागच्या काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो. पुढील वर्षाचे नियोजन केले जाते. विषयाशी संबंधित बाबी व घटनांवर चर्चा केली जाते. जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयावर परिषदेचे आयोजन केल्यास त्याच्याशी संबंधित उपविषयावर चर्चा केली जाते. जागतिकीकरणाचे फायदे, तोटे, शेती, उद्योग, प्रक्रिया उद्योगावर होणारे बरे वाईट परिणाम, त्याला तोंड देण्यासाठी करावयाची उपाययोजना इत्यादी उपविषय असू शकतात. उपविषय ठरविल्यानंतर प्राध्यापक, विषयतज्ञाकडून संशोधन सारांश, ॲबस्ट्रॅक्ट्स मागविले जातात. परिषदेचे सदस्य एका उपविषयावर संपूर्ण अध्ययन करतात. त्यासाठी लागणारी सांख्यिकीय माहिती, आकडेवारी गोळा करतात. त्याबाबत संशोधन करून निष्कर्ष काढतात. प्राप्त संशोधन सारांशामधून परिषदेचे आयोजक काहींची निवड करतात. या निवड व्यक्तीकडून संपूर्ण शोध निबंध, रिसर्च पेपर मागविले जातात. शोध निबंधाचे प्रकाशन पुस्तक रूपात प्रोसिडिंग्स केले जाते. संशोधक परिषदेमध्ये या शोध निबंधाचे वाचन करतात. परिषदेच्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती बीजभाषण, कीनोट ॲड्रेस देते. परिसंवाद, सिम्पोजियम. सिम्पोजियम ही संज्ञा 2 अर्थांनी वापरली जाते. एखाद्या विषयावर निरनिराळ्या विचारवंतांनी लिहिलेले निबंध एकत्रित करून पुस्तक रूपात केलेले प्रकाशन. अशा प्रकारे आज आपण संशोधन विषयक दृष्टिकोन, रिसर्च ॲप्टिट्यूड भाग 2 म्हणजे पेपर 1चा भाग 2वर आपण हा पूर्णपणे एक पाठ्यक्रम, धडा, चॅप्टर हा आपण बघितलेला आहे. मी फक्त वाचन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा वाचन करा, ऐका, लिसन करा. स्वतःच्या आवाजात वाचा. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल असं मला वाटतं की आपण ती वाचन केले पाहिजे. कारण जगामध्ये कोणतीही गोष्ट ही वाचन करण्यासाठी पुस्तकं, बुक्स लिहिलेली आहेत. इंटरनेट बुक्स आहेत. आपल्या छापील प्रमाणात पुस्तकं आहेत. 1ली, 10वी, 11वी, 12वी आपण सर्व कोणतीही एज्युकेशन आपण हे
आधी पुस्तक बुक्समध्ये वाचन केलेलं आहे. आपल्याला सांगितलं जातं की वाचन करा. तर त्याप्रमाणे बघूया की आपण आता ही एक ठरवलेलंच आहे की 26 सप्टेंबर 2026ची सॉरी 27 सप्टेंबर 2026ला होणारी जी महाराष्ट्रातील सेट एक्झाम आहे, ती परीक्षा आपल्याला सेट परीक्षा क्वालिफाईड करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर चला तुम्ही पण करा, तयारी करा. आपण पण करतच आहोत आणि नक्कीच आपल्याला यश मिळेल, तुम्हाला पण यश मिळेल. धन्यवाद, थँक यू. आणि प्लीज तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, थँक यू.